टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं तिसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन। आधी गांधीगिरी, नंतर भगतसिंहांच्या पद्धतीने आंदोलन करणार, जीव गेला तरी मागे हटणार नाही, बच्चू कडूंची भूमिका। केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय, तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल। राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती होणार नाही, शालेय शिक्षण सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती। तांत्रिक अडचणींमुळे 11वीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर। 10 जूनला जाहीर होणारी पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार। प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडल्यानं विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून संताप व्यक्त। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त। कोकण तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। रत्नागिरीच्या निवळी घाटामधील एलपीजी गॅस टँकर अपघात प्रकरणी टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। राजेश यादव असं टँकर चालकाचं नाव। गॅस गळतीनंतर लागलेल्या आगीमध्ये 4 घरांचं 25 लाखांचं नुकसान। निवृत्तीच्या 5 वर्षांनंतर आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सन्मान। धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश। या यादीमध्ये स्थान मिळवणारा धोनी ठरला 11वा भारतीय क्रिकेटपटू।